असतील, म्हणजे तितकं मी टायमिंग बघितलेलं नाही आहे. आणि आम्ही आग्र्याला गेलेलो, म्हणजे आग्र्यामध्ये आहोत आणि आम्ही ताजमहल बघण्यासाठी गेलेलो होतो. अगोदरच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे शेअर केलेला आहे. आणि आता आलेलो आहोत आम्ही किल्ला बघण्यासाठी. आग्र्याचा किल्ला आहे हा, खूप सुंदर असा किल्ला आहे. तर अगोदर तर आम्ही जेव्हा एंट्री घेत होतो त्यावेळी तितकी गर्दी नव्हती, पण जसं आम्ही आतमध्ये गेलो ना, आतमध्ये एंट्री झाली तशी खूप गर्दी पडलेली होती. तर खूप सारे बघण्यासाठी आलेले होते. तर आम्ही जात आहोत, म्हणजे पूर्ण सगळीकडे बघत आहोत. खूप सुंदर असं हे किल्ला आहे, खूप छान व्ह्यू येत होता. व्हिडिओ बनत आहे, फोटोशूट होत आहे, करत करत आम्ही जात आहोत. म्हणजे जिथं जावं तिथं कॅमेरे हे ऑनच असतात सगळ्यांच्या हातामध्ये. तर बघू शकता किल्ला खूप खूप सुंदर आहे आणि खूप असं जितकी नजर आपली वरती जाते तिथवर ते उंचावर आहे. खूप सुंदर असं वाटत होतं. तर आता आतमध्ये आमची एंट्री होत आहे आणि काही ठिकाणी ते बंद पण होतं, म्हणजे थोडंफार आम्ही बघितलं. जितकं म्हणजे ओपन होतं तितकं, मग त्यानंतर पुढं गेट वगैरे लावलेले होते ते सगळं बंद होतं. आता ते दररोज बंद राहतं का आजच आहे तितकं मला काही माहिती नव्हतं. पण आम्ही थोडंफार आतमध्ये फिरून बघितलं. खूप सुंदर आणि खूप मोठं, खूप सुंदर असं किल्ला आहे. म्हणजे शब्दात तर मी सांगू शकत नाही. ह्याची जेव्हा आपण स्वतः डोळ्यानं बघतो ना त्यावेळेस खूपच छान असा अनुभव येतो. खूप आनंदी आहे मी हे सगळं बघून. म्हणजे तुम्ही म्हणतही होता की ताई इतकं फिरलीस तू, का प्रवास आहे तुमचा, काही थकवा वगैरे तुझ्या चेहऱ्यावरती दिसत नाही, खूप छान दिसत आहेस, खूप आनंदी आहेस. तर हो, अजिबात मला थकवा आलेला नाही. खूप मी एन्जॉय करत आहे, खूप छान वाटत आहे. पण घरातून निघण्या अगोदर ना खूप टेन्शन होतं की माझी तब्येत बिघडते, मला प्रवास सहन होत नाही. खूप सारी कारणं मी यांना सांगत होते न येण्याची. तरी पण हे म्हणत होते की नाही, कुंभमेळ्याला जायचं आहे आपल्याला. दुसऱ्या देवस्थानचं काही सांगितलेलं नव्हतं, पण कुंभमेळा हे जेव्हा नंतर येईल त्यावेळेत आपण राहणार नाही आहे, म्हणून आता आपल्याला जायचं आहे. म्हणून मला हे घेऊन आलेले आहेत. यायचं अगोदर मला अजिबात मन नव्हतं, पण आले हे खूप छान झालं. एकतर आपण बाहेर निघालो तर आपला मूड पण फ्रेश होतो, खूप छान वाटतं सगळं हे बघून. आणि म्हणजे एक आनंद जो म्हणतो ना, म्हणजे जे घर बसल्या आपली कामं हे ते चालू असतं, अजिबात घरातनं बाहेर निघायचं नाही. घरची कामं, किचनची कामं हे ते आपण तेच आवरत राहतो घरात. बाहेरचं काहीच समजत नाही, काही माहिती होत नाही. तसंच माझं आहे. मी अजिबात बाहेर निघायला मला थोडंसं आवडत पण नाही. घरातल्या घरातच राहावं, घराचीच कामं आवरावी असं वाटतं. बाहेर काय ठेवलेलं आहे असा विचार माझा आहे. पण खरंच बघा, माझ्यासारख्या खूप साऱ्या ताई आहेत, तर त्या ताईंना सांगणं एकच आहे की बाहेर निघा आणि बाहेर काय काय आहे याची पण जाणीव होईल आणि आपल्याला पण हे सगळं सुंदर ज्यानं व्ह्यू आपल्याला बघायला भेटतो आणि माहिती पण होते कुठं काय आहे. खूप सुंदर हा किल्ला आहे, बघू शकता तुम्ही. आम्ही आतमध्ये फिरून बघितलं, कुठंही इथं म्हणजे फोटोशूट वगैरे किंवा व्हिडिओ बनवण्यासाठी बंदी कुठलीच नाही. म्हणजे जसं आम्ही मंदिरात वगैरे जात आहोत ना, तिथं प्रत्येक ठिकाणी बंदी आहे की फोटो वगैरे काढायचे नाही आहेत, पण इथं कुठलंच कसलं बंधन नाही आहे. सगळेजण इकडं व्हिडिओ बनवत आहेत, फोटो काढत आहेत. खूप सुंदर असा व्ह्यू येत आहे. तर व्हिडिओ बनवत आम्ही पुढे जात आहोत, सगळं बघत आहोत आणि खूप सुंदर असा व्ह्यू येत आहे. चला ताजमहल आहे. किल्ला बघून झाला आणि येते वेळेस आम्ही इथं रस्त्यात थांबलो आणि तिथं खूप सुंदर अशा वस्तू ठेवलेल्या होत्या. ताजमहल होता आणि ते भैया समजावून सांगत होते की त्याची लाईटिंग वगैरे कशी पडते, म्हणजे ते दिवसातनं किती वेळा त्याचा कलर चेंज होतो ते दाखवत होते समजावून. ते बघितलं. मग त्यानंतर आतमध्ये सामान खूप सारं ठेवलं होतं, पण तिथे व्हिडिओ बनवायला लावून नव्हतं, त्यामध्ये व्हिडिओ वगैरे मी बनवलेलं आणि बघितलं. अशा साड्या होत्या, म्हणजे असं म्हणत होते भैया चंदनापासून, केळीपासून, पानापासून ते सगळी साड्या वगैरे बनवल्या. बघितलं खूप सुंदर. हाँ 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 आप जो आए हो ये भगवान का घर है, संसार में घर। किती सुंदर आहे. आले आले करत थोडं. हाँ हाँ तुमचं बी आहे, समजायचंच आहे, सगळ्याचंच आहे.
या भगवान जब 6 दिन के हुए तो यशोदा मैया ने छठी पूजी। और अपने हिंदू धर्म में छठी तो समझते होंगे आप लोग, जब वो सब कुछ हो गए। तो आज भी अब ये गोकुल धाम नहीं होता तो मथुरा वहाँ भोग का पाउसी बनता या फोटो बन रखो। उसको पकड़ सकता है। इधर आ जाओ। खाना वहाँ दो, भोग का रसूल यहाँ से मिलेगा। सबसे अच्छा भोग लगा भगवान की आपको आते दो। अरे आशीर्वाद इकडे बघा, तिकडे काय करतो या फटफशी अरे जल्दी जल्दी आ जाओ, पूछना के दर्शन कर लो, बंद होने वाला। फोटो नहीं फोन थोड़ा अपनी भाषा में बोलना, थोड़ा उधर ही खड़े रहे, अपनी भाषा में थोड़ा बोल दो। हाँ चलो 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 चलो। अरे पुढून करू का थोडासा, थोडं पुढून करते फोटो नाही नको मला काम नाही तुम्ही प्रसाद आहे प्रसाद तिथं तिथं लय राहते म्हणले ह्यानी झाला तर पूर्ण गोकुळ आम्ही फिरून पाहिलं. जे भैया आमच्या सोबत होते ना ते प्रत्येक ठिकाणी नेऊन आम्हाला दाखवले, कृष्ण भगवानचं दर्शन दिलं. म्हणजे त्यांचं जे घर होतं जिथं कृष्ण भगवानचा जन्म झाला ते पूर्ण दाखवलं. तिथं महादेव आलेले होते श्रीकृष्णाचे दर्शन घेण्यासाठी, तर यशोदा मैयाने येऊ दिलेलं नव्हतं. ते सगळं भैयानं समजावून सांगितलं त्या. तर महादेव भगवान तिथं 3 दिवस तप करत बसले, तेव्हा कृष्णाचा त्यांना म्हणजे कृष्ण भगवानचं दर्शन झालं हे सगळं सांगत होते. आणि तिथं आणि कृष्ण भगवानचं दर्शन घेण्यासाठी आपल्याला चालत जायचं नव्हतं, बसून जायचं होतं. जसं सुदामा गेले ना कृष्ण भगवानचं दर्शन घेण्यासाठी तशापर्यंत जायचं होतं. तशाचपर्यंत जसं सांगितलं तसं आम्ही गेलेलो होतो. मग तिथून आम्ही कृष्ण भगवानचं दर्शन घेतलं, पूर्ण गोकुळ फिरून पाहिलं आणि थोडीफार खरेदी पण झाली. म्हणजे बांगड्या वगैरे खूप सुंदर होत्या तिथं. ते सगळं आम्ही घेतलं आणि परत आम्ही आलेलो आमच्या ठिकाणी. म्हणजे जिथं मॉर्निंगला आम्ही रूम केलेली होती तिथं आले. मग एक टायमिंग प्रकारची रूम केलेली होती आणि ते आता बंद झाली भाकरी आणायला. तर आता भूक तर खूप लागलेली आहे, कारण दिवसभर आमचं हिंड फिरणं झालेलं आहे, एनर्जी पण खतम झालेली आहे. आता भूक खूप लागलेली आहे. तर आता आम्ही बनवत आहोत की स्वयंपाक. म्हणजे समोरच इथं थोडीशी जागा आहे, पाणी पण होतं. तर म्हणलं स्वयंपाक बनवायचा आता. म्हणजे हॉटेलमध्ये जेवण आम्ही जेवलेलं नाही आहे कधीही. म्हणजे आता आल्यापासून आमचं जे आहे ना स्वयंपाक बनवणं जेवणं हेच चालू आहे. तर इकडं आधी आम्ही डाळ लावलेली आहे कुकरला. डाळ शिजलेली आहे तर वरण इकडं बनवलं ताईनं आणि भात पण त्याच कुकरमध्ये लावायचा आहे. भाकरी तरी आम्ही खूप साऱ्या घेऊन आल्या. तर आता इकडं स्वयंपाक बनलेलाच आहे. तर आता पोटपूजा करून घेऊया. तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता या सगळेजण जेवण करायला. तर इकडं स्वयंपाक बनलेला आहे, आम्ही जेवण करू. मग त्यानंतर इथंच आराम घेणार आहोत. मग आता या पुढे जे आहे ना प्रवास चालू होणार आहे. तुम्ही विचारत होता की ताई दीपकची भेट झाली का तुला, तर नाही ताईनं दीपकची भेट झालेली नाही. इथून दीपक खूप लांबीवरती आहे. मी आता सध्या ट्रेनिंग आहे चालू त्याची. दीपकला मी म्हणलं की 1 दिवसाची सुट्टी घेऊन तू कुंभमेळ्यात आहे, म्हणजे तिथं सगळ्यांचं स्नान पण होईल आणि आपली भेट पण होईल. पण दीपक म्हणत होता की मला सुट्टी भेटणार नाही, कारण आता यावेळी ट्रेनिंग चालू आहे. म्हणजे वर्षातनं 2 महिने त्यांची ट्रेनिंग असते आणि आता दीपक ट्रेनिंगवरती आहे, त्यामुळे तो आलेला नाही. म्हणजे मिरटमध्ये पण नाही आहे तो, कुठेतरी दुसरीकडेच त्यांची ट्रेनिंग चालू आहे. त्यामुळे दीपकला भेट काय माझी झाली नाही. खूप अपेक्षा होती दीपकला भेटण्याची. त्याला म्हणलं पण मी की 1 दिवसाची सुट्टी घे तू, म्हण त्यांना की ते म्हणजे इथं सगळेजण आलेले आहेत, मी जाऊन भेट घेतो त्यांची. तरी पण दीपक म्हणत होता की ट्रेनिंगमध्ये सुट्टी भेटत नाही आहे. आता काय करायचं, आता काही पर्याय नव्हता माझ्याकडे. थोडंसं दुःख वाटलं इथवर आले मी, पण दीपकला भेटलेलं नाही आहे. पण आमचा प्रवास छान झाला ताईनं, खूप छान झाला. मी जसं तुम्हाला व्हिडिओ पण शेअर केलेले, शॉर्ट व्हिडिओ पण बनवलेले होते. पण
खूप छान असं प्रवास झाला. एकच होतं की दीपकला भेटायचं होतं मला, पण भेट झालेली नाही आहे माझी. तर इकडं बघू शकता वरण बनलेलं आहे. कुकरमध्ये तांदूळ पण धुवून लावले आणि उद्या सोमवार आहे. ताईचा सोमवारचा उपवास आहे. आता टायमिंग तर 11:30 वाजलेले आहेत. तर ताईला म्हणलं की तुम्ही जेवण करा, म्हणजे 12च्या नंतर परत दुसरा दिवस चालू होतो, सोमवार चालू होतो. तर 11:30 वाजलेले आहेत. आता अर्धा तास टायमिंग आहे. जोपर्यंत की भात वगैरे बनत आहे तोपर्यंत तुम्ही भाकर आणि वरण जेवण करा. तर ताईला इकडं मी जेवायला वाढलेलं आहे आणि भात आता ठेवायचा आहे, म्हणजे जोपर्यंत की त्यांचं जेवण होईल तोपर्यंत कुकरला शिटी होईल, मग नंतर भात पण देता येईल. म्हणून मी अशा पद्धतीने केलेलं आहे. म्हणजे आम्ही सगळे मिळूनच इकडे स्वयंपाकाची पूर्ण तयारी केली. येता येताच लेट खूप झालेला होता, म्हणजे 10 तरी वाजलेले होते. आल्यानंतर पटकन आम्ही स्वयंपाकाला सुरुवात केली. म्हणजे असं नाही की सगळं जिथल्या तिथं असतं जसं आपल्या किचनमध्ये असतं, तसं नाही आहे. सगळं काढायचं गाडीतनं, मग इथं सगळं लावायचं व्यवस्थित, मग ते चालू करून मग स्वयंपाक करायचा. त्यामध्येच आरामात अर्धा ते 1 तास आमचा गेलेला होता. म्हणजे इथं करायचं का पुढे जाऊन करायचं का पुढे जाऊन करायचं असा विचार चालू होता अगोदर, पण तितका वेळच नव्हता कारण फक्त अर्धा तासच टाईम होता. मग इथल्या इथंच आम्ही स्वयंपाक बनवलं आणि इकडे ताईला आणखीन एक ताईंचा सोमवारचा उपवास होता, त्या दोघींना जेवायला वाढलेला आहे. परत हे पण जेवायला बसलेले आहेत, म्हणजे आमचा रविवारचाच उपवास होता. तर सकाळपासून त्यांचं जेवण होतं, रात्री 11:30 झालेलं आहे. रविवारचा उपवास असा झाला त्यांचा. रात्री जेवण खाणं झालं, मग त्यानंतर आम्ही आता आलेलो आहोत मथुराला. म्हणजे हे पण कृष्ण भगवानचंच आहे, म्हणजे इथं कृष्ण भगवान राहिलेले आहेत. तर इथं आलेलो, तिथं खूप सारे अशी मंदिरं आहेत, खूप सुंदर व्ह्यू येत होता. आणि अगोदर आम्हाला राधा राणीचं दर्शन घ्यायला जायचं आहे. म्हणजे लागले तो प्यायचं काय विचार है, कैसा विचार है? नंबर कन्या को क्या प्रिय था? माखन। वो क्या चुकाते थे? माखन। उस मंदिर के द्वारा उसी का माला धारण किया, जो कहते हैं बचपन से उसी का जो माला होता है हाथ जोड़कर दर्शन करना है। सगळीकडे एक खायते माणसं सांगणार बी इकडं खायचं इधर हो जाओ मंदिर दिसतं ನಾನು ಅರ್ಧ ಕುಡಿ ಹಿಂಗೆ ಸರ್ಕಿನ ಹೆಚ್ಚಿಗೆ इस्कॉन टेम्पल आहे ना हां नाही तिथं बी तसंच आहे और तो कोण लागतं ना साखर
हम आपले सुनत आहे. हा सोन्याचा आहे. नरसिंह भगवान. नरसिंह आहे. लवकर तर येथे आम्ही राधाराणीचं दर्शन घेतलं. तर थोडंसं कन्फ्युजन आहे मला, म्हणजे आम्ही गोकुळमध्ये गेलो, मग त्यानंतर आम्हाला मथुराला जायचं होतं. मग त्यामध्ये वृंदावनमध्ये राधाराणीचं मंदिर आहे का मथुरामध्ये, तर थोडंसं कन्फ्युजन आहे. तुम्हाला माहिती असेल तर नक्की सांगा. तर आम्ही आता राधाराणीचं दर्शन घेऊन आलेलो आहोत आणि आता पुढे आम्हाला कृष्ण भगवानच्या मंदिरला जायचं आहे. तर इथं गाडी कशी आली आणि इथं बघितलं मी की इथं खडोली खूप सुंदर असं बसलेली होती आणि ती खात होती, म्हणजे तिथे मुरमुरे पडलेले होते, खूप सुंदर दिसत होती ती. तिला बघितलं आणि आता आम्ही परत आता जात आहोत कृष्ण भगवानच्या मंदिरला. तर सगळे ऑटोमध्ये बसलेले आहेत, म्हणजे कुठेही आम्ही ट्रॅव्हल्स सोबत नेले नाही, कारण तिथं परमिशन नव्हती. ऑटोनंच आम्हाला जायचं होतं, तिथून परत पायी जायचं होतं, कारण ऑटो पण तिथून सोडत नव्हते. तर तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चांगला वाटला असेल तर लाईक जरूर करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करून नक्की सांगा आणि नेक्स्ट व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका. बाय बाय.